नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 2 मुलांना सोबत घेऊन शिक्षकाने जीव घेतला. धावती कार घातली नदीत. वरिष्ठांवर छळाचा आरोप. नांदेड जिल्ह्यातील घटना. एका बापाच्या टोकाच्या निर्णयाने 3 जीवांचा अंत झाला. वरिष्ठांकडून मानसिक छळ होत आहे, त्यामुळे जीवन संपवत आहे, अशा आशयाचे स्टेटस व्हॉट्सअपवर ठेवून एका शिक्षकाने आत्महत्येसाठी धावती कार गोदावरी नदीत घातली. या घटनेत त्यांच्यासह कारमधील मुलींचाही मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दिनांक 17 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास घडली. सुनील नारायण मोरे वय 42, मुलगी सारा वय 13 आणि मुलगा सुमित वय 11 अशी मृतांची नावे आहेत. सुनील हे जिल्हा परिषदेच्या पोटा बुद्रुक तालुका हिमायतनगर येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुनील हे 2 मुलांना सोबत घेऊन कारने MS26 CE 4583 मुदखेड मार्गे नांदेडकडे निघाले होते. आमदुरा पुणेगाव पुलावर येताच पुलाच्या लोखंडी कठड्याला धडक देऊन त्यांनी कार थेट गोदावरी नदीपात्रात घुसवली. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने नदीपात्रात शोध मोहीम राबवून क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढली. कारमधून तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेच्या काही मिनिटांपूर्वी सुनील यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर अत्यंत भावनिक संदेश ठेवला होता. त्या संदेशात हदगाव येथील गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांनी विविध चौकशांच्या माध्यमातून आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप केल्याचे समोर आले. व्हॉट्सअप स्टेटस पाहता सुनील यांच्या भावाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. पत्नी ही शिक्षिका. सुनील हे भोकर तालुक्यातील बेंबर येथील मूळ रहिवासी होते. सध्या सांगवी परिसरात वास्तव्यास होते. यापूर्वी ते हदगाव तालुक्यातील भानेगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांची हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत बदली झाली होती. त्यांची पत्नीही त्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.